खरं तर नागपूरमध्ये आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्वाचा मुद्दा जो आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलाय। आता नेमकं तुम्हाला प्रश्न पडला असेल मी या ठिकाणी का उभा आहे। आपण खरं तर आता आहोत काळेवाडी रस्त्याच्या BRT मार्गावरील विक्रांत वाईन समोर। माझ्या मागे पाहू शकता हेच ते विक्रांत वाईन्स आहे आणि ह्याच विषयी जे आहे ते शंकर जगताप यांनी नुकतंच विधानसभेमध्ये जो आहे आवाज उठवलाय। नेमकं काय प्रकरण आहे ते तुम्हाला देखील सांगतो मी। माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल हेच ते विक्रांत वाईन्स आहे आणि या संदर्भात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी एक मुद्दा उपस्थित केलाय, तो म्हणजे या वाईन्स वर जे आहे ते त्यांनी कारवाई करण्याची मागणी जी आहे ती विधानसभेत जो आहे तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। स्वतः अजित पवार यांच्याकडे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर या बिल्डिंगचं NOC जे आहे ते या वाईन शॉपनी घेतलं नव्हतं ज्यावेळेस हे वाईन शॉप टाकण्यात आलं होतं। त्याचबरोबर अर्धवट कागदपत्राच्या आधारे जे आहे ते हे वाईन शॉप जे आहे या ठिकाणी जे आहे याचा व्यवसाय जो आहे तो सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर माझ्या मागे आपण पाहतोय हे विक्रांत वाईन शॉप आहे, आजूबाजूला अनेक दुकान आहेत आणि ही ती सह्याद्री हाऊसिंग सोसायटी आहे ज्यामध्ये नागरिक राहतात। त्या नागरिकांची देखील अनेक वेळा तक्रार आहे। आपण नेमकं आता काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत। हे वाईन शॉपचे जे मालक आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, ते देखील त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर सोसायटीतील जे चेअरमन असतील आपण त्यांच्याशी देखील बातचीत करून त्यांची देखील प्रतिक्रिया याबाबत जाणून घेणार आहोत। अध्यक्ष महोदय, माझ्या चिंचवड मतदारसंघामध्ये काळेवाडी या ठिकाणी सह्याद्री सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये विक्रांत वाईन आणि यांनी नियमबाह्य पद्धतीने म्हणजे त्या बिल्डिंगला कंप्लेशन नसताना सुद्धा या बिल्डिंगमध्ये वाईन शॉप चालू आहे। त्याचप्रमाणे अपूर्ण कागदपत्राच्या आधारे या वाईन शॉपला मान्यता मिळालेली आहे। तर माझं मंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना स्पेसिफिक प्रश्न आहेत की या अपूर्ण कागदपत्राच्या आधारे विक्रांत वाईनला ही जी काही लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का आणि महापालिकेच्या या अधिकाऱ्यांनी ज्यांनी इथे विदाऊट OC म्हणजे कंप्लेशन सर्टिफिकेट न घेता तिथे दुकान चालू करायला परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का। त्याचप्रमाणे 4 डिसेंबर 2025च्या सुनावणीमध्ये सदर FL2 लायसन्स रद्द करण्याबाबत काय निर्णय झाला। आणि तिसरं दादांनी उत्तर दिलंय की हे बजाज FL2 हे पण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करेपर्यंत त्याचं लायसन्स हे रद्द करण्यात येईल। परंतु दादा असे बराच वेळा होतं की आपण स्थलांतरित केल्यानंतर सुद्धा की त्या दुकानांच्या आजूबाजूला किंवा आता ज्या दुकानांचे त्रास होतात तशाच पद्धतीचे स्थलांतरित झाल्यानंतर सुद्धा त्रास होतात। तर याबाबत आपण काही धोरणात्मक किंवा कडक कारवाई करणार आहात का। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शंकर जगतापांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला अनुसरून आम्ही एक निर्णय घेतो। महाराष्ट्रातच FL2 आणि CL3 हे विदेशी किरकोळ विक्री केंद्र आणि देशी दारू विक्री केंद्र या दोन्ही दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची NOC इथून पुढे घेणं बंधनकारक राहील। म्हणजे मग हा प्रश्न निकाली निघेल। कुठेही जर त्यांना दुकान काढायचं असेल ते सोसायटीत असेल तर सोसायटीची NOC असल्याशिवाय आम्ही त्यांना तिथं परवानगी देणार नाही। अशा पद्धतीनं FL2 आणि CL3च्या बद्दलचा निर्णय आज या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याकरताच आम्ही तो लागू करू। दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, त्यांनी जे काही सांगितलेलं ही मॅटर ही दोन्ही दुकानं आम्ही त्याच्यामध्ये सस्पेंड केलेली आहेत, पण त्याच्यातला एक जण कोर्टामध्ये गेलाय। माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये रिट याचिका त्यांनी दाखल केली 8 डिसेंबरला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सक्षम म्हणजे कोर्टाने असा आदेश दिलाय सक्षम प्राधिकरणास कायद्यानुसार कारवाई करण्यास हरकत नाही, तथापि अर्जदाराच्या विरुद्ध प्रतिकूल आदेश पारित झाल्यास त्याची अंमलबजावणी 1 आठवडा करता येणार नाही। आता त्याची तारीख पुन्हा 11/12/2025ला सुनावणी आहे। त्याच्यात काय हायकोर्ट निर्णय देत आहे त्याच्या पद्धतीनं पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। परंतु आपण जो काही शंकर जगताप साहेब सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं इथून ह्या दोघांच्यावर कारवाई त्या ठिकाणी आपण केलेली आहे। सोसायटीचे चेअरमन आपल्यासोबत आहे। दादा काय नाव तुमचं, नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल काय तुम्ही माहिती द्या। मी प्रमोद केसरकर। आम्ही 2009 पासून या दुकानाबद्दल तक्रारी करतोय, परंतु कॉर्पोरेशन सुद्धा इकडे लक्ष देत नाहीये आणि एक्साइज डिपार्टमेंट पण लक्ष देत नाही।
त्याचं कारण असं आहे की आम्हाला इथून गेटमधून गाड्या बाहेर जाणं कठीण आहे. तिथं गेटवर सगळ्या गाड्या लावलेल्या असतात, त्यांच्या हाणामाऱ्या होतात, आजूबाजूला लघुशंका करतात, गेटवर लघुशंका करतात. आपण कॉर्पोरेशनला पण अनेकदा तक्रारी केल्या, पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या, पण सगळ्यांचंही दुर्लक्ष आहे. आणि परवाचा जो विषय विधानसभेत मांडला गेला, आमच्या दादाने हीच विनंती आहे की बाबा हे सगळं कंप्लेशन नसताना बिल्डिंगला ते कसं काय बिझनेस करू शकतो. बिल्डिंगला परवाना आहे, क्लीन चेकिंग नाही, कंप्लेशन नाही. कंप्लेशन नाही याचा अर्थ माझ्या मते की बाबा त्याला अंडर कंस्ट्रक्शन जर बिल्डिंग असेल तिथे व्यवसाय कसा काय केला जातो. हे सगळं आम्ही सांगायची गरज नाही, हे सरकारला कळतंय सगळं. पण कॉर्पोरेशनचं पण दुर्लक्ष आहे, एक्साईजचं पण दुर्लक्ष. आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, लोक अक्षरशः कंटाळीत, महिला मंडळ इथनं जाताना तोंडावर हात घेतात, नाका दाबून चाललेत, नाकावर रुमाल घेतात, पदर घेऊन चालतात इथून. तर भयंकर त्रास आहे लोकांना. यांना जरा फुटपाथमध्ये चालता येत नाही, अशा अनेक समस्या आहेत. जसं तुम्ही म्हणताय 2009 पासून ही दुकाने या ठिकाणी आहे, बिल्डिंग अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काही काम बाकी आहे, तरी देखील त्या शॉपला परवानगी मिळाली. नेमकं अजून काही त्रास सोसायटी धारकांना आहे? संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी काय त्रास होतो? संध्याच्या काही ठिकाणी फुटपाथवर महिलांना चालताच येत नाही. आणि आम्हाला सुद्धा जर बाहेर जायला झालं, इमर्जन्सी दवाखान्यामध्ये जायला झालं तरी गाडी काढता येत नाही. गेटवर जर एखादा विनंती करून जरी गाडी काढ म्हणलं तर ते हाणामारीवर येतात, घाणेरड्या शिव्या देतात, सिक्युरिटीला दमदाटी करतात. असं सगळं त्रास आहे. जे वाईन शॉपचे जे मालक आहेत त्यांच्याशी काही संपर्क साधला का? त्यांना काही विनंती केली होती की या संदर्भामध्ये की बाबा तुम्ही दुसरीकडे स्थलांतर करा, आम्हाला सोसायटीवाल्यांना त्रास होतो यामध्ये, का त्याच्यावर कुठला मार्ग काढायचा प्रयत्न केलाय का? त्यांना मी विनंती केली, 2-3 वैयक्तिक भेटलो. त्याला म्हटलं बघा तुमच्या समोर त्रास आहे, तुम्ही बघताय येतं सोसायटीला काय त्रास होतोय, तुम्ही इथून शिफ्ट करायचा प्रयत्न करा. ते म्हणले शिफ्ट करायचा खर्च फार मोठा असतो, आम्हाला ते करणं शक्य नाही. त्यांनी सुद्धा बॉडीगार्ड वगैरे ठेवले, नाही असं नाहीये, परंतु ते बॉडीगार्डच्या पण अंगावर जातात, तर पिणाऱ्या लोकांना कोण समजवणार. असं आहे ना, ते बॉडीगार्ड परवा हाणामारी झाला 2 दिवसापूर्वी, त्या बॉडीगार्डलाच मारलं. अशी परिस्थिती. मग आमच्यासारख्याने काय करायचं? आता आपण पाहतो आपल्या भागातले जे आमदार आहेत शंकर जगताप यांनी देखील आता या संदर्भात थेट विधानसभेमध्ये आवाज उचललेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे की तुर्तास जे आहे त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं, त्याचबरोबर जे एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी ज्यांनी हे लायसन्स मिळवून दिले त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. याकडे तुम्ही कसं पाहता? माझं म्हणणं शंकर शेटने जे भाऊनी जे केलं ते योग्यच केलंय की नागरिकांच्या हितासाठीच आमदार खासदार असतात, नगरसेवक असतात आणि त्यांचं ते कामच आहे. परंतु त्यांच्या विनंतीला आता किती दादा सिरियस घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. की दादानी जे म्हणलंय की बाबा याच्या पुढे एनओसी लागेल वगैरे, पण आधी पण एनओसी घेतलेली नाही, कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट सांगून जी एनओसी घेतली त्याच्यावर हे काम चाललंय, हे कितपत योग्य आहे? मग याच्यावर दादाने आदेश करायला पाहिजे लोकांना, एक्साईजला किंवा कॉर्पोरेशनला, की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा म्हणून. दादांनी जे उत्तर दिले विधानसभेमध्ये ते सकारात्मक उत्तर आहे का? कारण याचा काही मार्ग निघणार आहे का? तर माझ्या मते ते विसंगत आहे. कारण दादा म्हणलं की याच्या पुढे तुम्ही एनओसी वगैरे घेऊ नका, पण याच्या मागे न घेता काय केलंय त्याचं काय करणार आहे तुम्ही, ते महत्वाचं आहे. आणि जर आम्हाला बी ला आणि सी ला आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा एनओसी नव्हती, कंप्लेशन नव्हतं, त्यावेळेस कॉर्पोरेशनने आम्हाला सांगितलं की तुम्ही अनलिगल राहताय, तुम्ही त्याचं कंप्लेशन घ्या. मग त्याच्यानंतर आम्ही बिल्डरशी पाठपुरावा करून ते कंप्लेशन घेतलं. मग हे बिल्डिंगला कंप्लेशन नाही याचा अर्थ ते लिगल कसं काय होऊ शकतं? जर एनओसी नव्हती दिली तर दुकानाला परवानगी नव्हती मिळाली पाहिजे, तर महानगरपालिकेने या संदर्भात काही कारवाई केली का आतापर्यंत? महानगरपालिकेने काही कारवाई केली नाही. महानगरपालिकेचा आणि बिल्डरची कोर्टामध्ये केस चालू आहे. पण ती कशासाठी आहे की ही बिल्डिंग 5 फूट पुढे गेली असं कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे आणि बिल्डरचं म्हणणं की मी बांधलंय ते बरोबर आहे. मग त्याने जर बरोबर आहे म्हणून बांधलंय तर मग क्लीन चेकिंग करून कंप्लेशन घ्यायला पाहिजे होतं. मग कॉर्पोरेशनचे अधिकारी आता काय करतात ते डोळे झाका आपल्याला माहित नाही. त्यांचं म्हणणं खालच्या कोर्टामध्ये आम्ही जिंकलो. अरे जिंकलो, पण ते बिल्डिंगलाच कंप्लेशन नाही तर जिंकायचा हारायचा प्रश्न येतो कुठे? बिल्डिंग पूर्णच झाली नाही तर तुम्हाला व्यवसाय करायचा अधिकार आहे का काय ते सांगा तुम्ही. तुमच्याकडे आता जी फाईल आहे त्यात काय आहे नेमकं? तुम्ही आता फाईल घेऊन या ठिकाणी आलेला? आमच्यामध्ये फाईलमध्ये असं आहे की 2000 पासून आम्ही जेवढ्या पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या, एक्साईजला तक्रारी केल्या, 200 लोकांच्या सह्या घेतल्या, 3 सोसायटीनी त्याचे फोटो आहेत आमच्याकडे, सगळ्या पोलीस स्टेशनच्या तक्रारी आहेत. तर आता आम्ही आमदाराकडे गेल्यानंतर आमदार थोडं सिरियस घेतलं, मंत्रालयात आम्ही पाठवलंय बघा, सगळं हे पेपरला न्यूज आल्यात बरेचशा, पण कोणाला काही घेणंच नाही ना. साधारण तुम्ही कधीपासून करताय जे वाईन शॉपचं तुम्हाला त्रास? 2009 आम्हाला जेव्हा समजलं की इथं वाईन शॉप होणार आहे त्याच्या आधीपासून आम्ही एक्साईजला सांगितलं की इथं तुम्ही वाईन शॉपला परमिशन देऊ नका, तरी देखील त्यांनी दिलं. त्याच्यानंतर पलीकडे जाऊन सांगतो आता ही केस आमची हिअरिंग चालू असताना सुद्धा एक्साईजवाल्याने बारला लायसन दिलं. म्हणजे हे काय करतात तुम्ही विचार करा. या ठिकाणी बार आता दिलंय लायसन, एक आता 15-20 दिवसापूर्वी तो बार चालू झालाय तिथं त्याच्या शेजारी.
आता एवढ्या सगळ्या अटीतटी असताना एवढ्या सगळ्या गोष्टी असताना कसं काय या ठिकाणी चाहे वाईन शॉपला परमिशन मिळते, बारला परमिशन मिळते, नेमकं याला जबाबदार कोण आहे, कोण अधिकारी यामध्ये का कोणाची मिली बघत आहे? याच्यामध्ये मिली मध्ये एक्साईजचीच आहे आणि कॉर्पोरेशनची. त्याचं कारण असं आहे की एक्साईजला जर पेपर अपुरे असले, आपण साधं लायसन काढायला गेलो तर आपल्याला सगळे पेपर मागतात. तुमचं हे दाखवा, तुम्ही लोन काढताना कंप्लेशन दाखवा, अजून काय दाखवा, हे सगळे पेपर मागतात. मग त्याच्यासाठी काय, दारूच्या दुकानासाठी फक्त का नाही? म्हणजे हे कॉर्पोरेशनचं आणि एक्साईजचंच काम आहे. आणि जर कॉर्पोरेशनला मी परवा एका साहेबाला भेटलो, ते म्हणले नाही ते अनलिगल राहतात. मग ते काढायचं काम कोणाचं, एक्साईजचं का कॉर्पोरेशनचं? त्यांना व्यवसाय करता येत नाही, ते भोगवटादार आहेत. मग ते जर भोगवटादार आहेत तर ते काम कोणाचं आहे? मग आता मागणी काय तुमची? आता जर आता तर विधानसभेत प्रश्न तो उपस्थित झालेला आहे, मात्र यावर मार्गाने निघाला तर तुम्ही काय पुढील भूमिका घेणार आहात? पुढील भूमिका आम्ही 3 सोसायटी असल्यामुळे 3 सोसायटी आम्ही चेअरमन सेक्रेटरी त्यांचं विचार विनिमय करून आपण पुढचं डिसिजन घेणार आहे. परंतु आता आमची एकच विनंती आहे की हे दुकान तुम्ही शिफ्ट करा, किंवा अजून सरकारला माझं म्हणणं आहे की जसं मंडई असते, भाजी मंडई असते, तसं इथंच नाही सगळ्या सोसायट्यांना, ज्या ज्या सोसायटीमध्ये वाईन शॉप आहेत त्या सगळ्या सोसायट्यांना तुम्ही एखादा झोन तयार करून द्या. त्या झोनच्या तिकडे दुकानं शिफ्ट करा. लोकांना, नागरिकांना त्रास कशाला पाहिजे सोसायटीमध्ये? निश्चितच आपल्यासोबत या सोसायटीचे चेअरमन होते, त्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मात्र खरं तर आता गांभीर्याने ही गोष्ट जी आहे ती राज्य शासनाच्या एक्साईज ड्युटी असेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, त्यांनी घेण्याची गरज आहे. कारण सोसायटी धारकांना जे आहे, या ठिकाणी सोसायटीमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना या विक्रांत वाईसचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. खरं तर अनेक गोष्टी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी केलेल्या आरोपानुसार, ज्या पद्धतीने शंकर जगताप यांनी देखील विधान भवनात हा मुद्दा मांडला की या सोसायटीची एनओसी जी आहे ती घेतली नव्हती गेलेली, त्याचबरोबर कागदपत्र जी आहेत ती कुठेतरी अर्धवट असली, आणि त्या आधारे जे आहे त्यांना जे आहे या वाईन शॉपसाठी जे आहे लायसन देण्यात आलं होतं. मात्र आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यामध्ये पुढे काय मार्ग निघतो. या वाईन शॉपचे जे मालक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधला आहे, ते देखील आपल्याला त्यांची प्रतिक्रिया देणार आहोत. आपण त्यांची देखील बाजू जाणून घेणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.